बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेला पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत झाली। आता आगामी विधानसभा निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळेल याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत सगळे सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। सुरुवात करूयात आपल्या शरद पवार गटापासून। बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना बघायला मिळाला। आगामी विधानसभेचं चित्र कसं पाहता? आता येणाऱ्या दिवसात समजलं नक्की कोण होणार विधानसभेला उभं राहणार ते। अजून काय त्यावर निर्णय झालेला नाहीये, पण योगेंद्र दादांना प्रचार करण्यासाठी स्वाभिमानी यात्रा त्यांनी आता काढलेली आहे। त्यांनी आता काम चालू केलेलं आहे। येणाऱ्या काळात समजा कोण असेल उमेदवार, काय वाटतं? आमच्या पक्षाचे ज्येष्ठ म्हणजे आदरणीय पवार साहेब, संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पक्षाचे देशाचे लोकप्रिय नेते आणि जयंत पाटील पक्षाचे अध्यक्ष सुप्रियाताई हे सर्व निर्णय घेत असतात बारामतीचा किंवा पूर्ण महाराष्ट्राचा। त्यावेळेस जो तो निर्णय देतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल। आपल्यासोबत काळीराम चौधरी आहेत बसपाचे, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। विधानसभेचं चित्र कसं बघता? लोकसभेला आपण बघितलं काय झालं, विधानसभेचं कसं बघता? अजित पवारची आणि काळूराम चौधरीची फाईट होईल। आता तुम्ही पवारांचे काय अख्ख्या खानदानीला उभा करता का इथं, बाकीच्यांना सतरंज उचलायला लावता? असे मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने आता 30 तारखेला आमच्या सुनील डोंगरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही संविधान जागर यात्रा काढतोय। मी बारामतीत 376 पोलिंग बूथवर आशीर्वाद यात्रा काढतोय। इथं जाती पातीला सोडून बारामतीकरांनी आता एका दलित समाजातील कार्यकर्त्याला आमदार म्हणून पाठवायचंय। पवार आता पवार साहेब झाले, पवार साहेबांची पोरगी झाली, पुतण्या झाला, त्यांचा नातू झाला, आणि नातू झाल्यावर अजून नातूला पोरं झाले, ती बी मोठी होतील आणि त्यांना तुम्ही आणताल, मग आम्ही कधी होणार? तर आम्हाला ते राजकीय आरक्षणापेक्षा ना इथं निवड जो जनता आहे त्या जनतेकडे आशीर्वाद मागण्यासाठी जाणार आहे। आणि आशीर्वाद यात्रा मी बहुजन समाज पार्टी या येणाऱ्या 15 दिवसांनी सुरू करते बारामतीत। आपल्यासोबत शिवसेनेचे सुरेंद्र जेवरे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। कसं चित्र बघता बारामती विधानसभेत? आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जो आदेश देतील त्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी बारामतीमध्ये काम करणार आहोत। परंतु पक्ष म्हणून आम्ही बारामती विधानसभेमध्ये आमची संपूर्ण तयारी केलेली आहे। आणि आपण पाहत आहात काही महिन्यांमध्ये आम्ही जनतेचे थेट प्रश्न सोडवण्यावरती भर दिलेला आहे। जसं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आम्ही शिवसेनेच्या वतीने प्रभावीपणे राबवलेली आहे आणि जवळपास 30,000 माता भगिनींना या योजनेचा थेट लाभ आम्ही मिळवून दिलेला आहे। त्याचबरोबर विविध प्रकारचे लोकाभिमुख कामं, जसं की आम्हाला तुम्ही बघताय की शिवसेनेकडे तुम्हाला यायचं असेल गोरगरीब जनतेला तर आमची अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही, आम्ही सहजपणे उपलब्ध होतो आणि जिथे असेल तिथे आम्ही निवेदन पण त्यांना मागत नाही। त्यांनी तोंडी जरी काम सांगितलं की आम्ही तत्काळ त्या ठिकाणी त्या शासकीय अधिकाऱ्याला किंवा संबंधित व्यक्तीला फोन करून त्या गोरगरीब जनतेचं काम करण्यावर आमचा भर आहे। आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे निखिल आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। काय नेमकी विधानसभेचं चित्र तुम्हाला वाटतं? आता विधानसभेच्या जे बिगुल अजून वाजायचे म्हणजे अजून जाहीर झालेलं नाहीये, पण यात ठाकरे गटाकडून पण बारामतीसाठी मागणी असणार आहे। कारण हा पारंपरिक उद्धव साहेबांच्या नेतृत्वात इथे नेहमी राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेनेनी लढाई केलेली आहे। तर आदरणीय पवार साहेबांनी जाहीर केलं होतं की युवकांना संधी द्यायची, तर आम्ही शिवसेना ठाकरे गटाकडून मागणी करणार आहोत। आता झाला दुसरी गोष्ट असे की ज्या गोष्टी त्या लाडक्या बहिणी योजनेच्या वगैरे त्यांनी सांगितलं, आता शिंदे गटाकडून सांगण्यात आलं, बदलापूरमध्ये झालेली घटना असेल, या घटनांचा जो महाराष्ट्रभर जी घटना घडली, दुर्दैवी घटना, त्या घटनेमुळं प्रचंड नाराजी महायुतीवर तर आहेच आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जो अपमान केला गेला या महायुतीकडून याचाही राग आहे। तर सामान्यपणे इकडे त्याच्यावरती आपण येऊयात त्याच्यावरती। सुरुवातीला बारामती विधानसभा मतदार, मग सध्या तरी महाविकास आघाडीला वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात पोषक असल्यामुळे आणि बारामतीतही महाविकास आघाडीला वातावरण एकदम पोषक आहे। तर आता तुतारी म्हणजे शरद पवार गटाकडून आमचे मित्र म्हणजे योगेंद्र दादा उभे आहेत, म्हणजे त्यांची ती तयारी चालू आहे। आमची शिवसेनेकडून ठाकरे गटाकडून इतर आमचे नेते आहेत, त्यांची तयारी चालू आहे। काँग्रेसनेही त्याच्याबद्दल ही केलेलं आहे। तर सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने, शेवटी आमचा आदेश तो मातोश्रीचा आदेश, ठाकरे उद्धव साहेबांचा आदेश असतो, त्यावर आम्ही आता थांबलेलो आहे। आपल्यासोबत अजित पवार गटाचे साधू बल्लाळ आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करत। कसं चित्र बघताय विधानसभेचं? प्रत्येक जण या ठिकाणी म्हणतोय की आम्ही उभं राहणार। ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे, ज्यांनी त्यांनी आपापले उमेदवार जाहीर करायचे का न करायचे ते ठरवतात।
आता आदरणीय आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय दादा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. निश्चितपणाने दादा ह्याच्यावर निर्णय घेतील आणि बारामतीमध्ये विकासाच्या आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टी समोर घेऊन बारामतीकर कुणाला पसंती देतात हे अख्ख्या बारामतीला माहिती आहे. त्याच्यामुळं उद्याचा उमेदवार तुम्ही जे म्हणताय ते निश्चितपणाने दादाच असतील अशी आमचा अंदाज नव्हे तर आम्हाला असं वाटतं की दादाच असतील. पण दादा का लढायला तयार नाहीत? नेमकं काय झालंय की इकडं कार्यकर्ते मागणी करतात की जय पवारांना मैदानात उतरावं, दुसरीकडे तुम्ही म्हणताय की दादाच असतील. मग कुठल्या कार्यकर्त्यांची मागणी की जय पवारांनी उभं राहावं? शेवटी दादांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ज्याला त्याला मी आताच म्हणलं की ज्याला त्याला त्याच्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे. दादांनी तशा भावना व्यक्त केल्या की बाबा मी उभा राहणार नाही. निश्चितपणाने ती साहजिक आहे, कारण एवढं काम करून एवढं सगळ्या गोष्टी जर दादांनी विकास काम केले असतील आणि कुठेतरी कार्यकर्ता कमी पडला असेल किंवा कार्यकर्ता कुठेतरी साईडला जाऊन कुठेतरी थांबला असेल, कार्यकर्त्याला असं वाटलं की नेहमीप्रमाणे कार्यकर्ता हा सक्षमपणाने दादाच्या लोकसभेच्या माध्यमातून उभा राहील, पण तसं झालं नाही. निश्चितपणाने उद्याच्या विधानसभेला दादांच्या बरोबरीनं बारामतीची जनता राहणार आहे आणि निश्चितपणाने दादा तिथं प्रचंड मताने निवडून येतील. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे मंगलदास बांधल आहेत. मंगलदास निकाळजे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काय नेमकं विधानसभेचं चित्र तुम्ही बघता? हे बघा, बारामती तालुका हा विकसित तालुका म्हटला जातो, परंतु या बारामती तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत. अनेक प्रश्नांवरती काम करण्याचं बाकी आहे. त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने या बारामती तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे सर्वे आम्ही केलेले आहेत. अनेक प्रकारच्या आमच्या शाखा या बारामती तालुक्यामध्ये आहेत आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष बारामती तालुक्यामध्ये आम्ही मजबूत केलेला आहे. त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे प्रकाश आंबेडकर साहेब आहेत, त्या साहेबांनी जो निर्णय घेतील तो निर्णय तर आम्ही मान्यच करणार आहे. परंतु या ठिकाणी या बारामती तालुक्यामध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत तर होणार नाही, अशा प्रकारची अपेक्षा आम्ही या ठिकाणी करणार आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही विनंती करणार आहे की या ठिकाणी याही वर्षी, म्हणजे गेल्या वर्षी आमदारकीला आम्ही उमेदवार दिला होता, या ठिकाणी याही वर्षी याही पंचवार्षिकला आम्ही उमेदवार देणार आहोत. आपण पुन्हा एकदा शरद पवार गटाच्या पक्षाकडे जाऊयात, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काय नेमके तुमचे महत्वाचे मुद्दे आहेत विधानसभेच्या दृष्टीने? विधानसभेच्या दृष्टीने महत्त्वाचा पहिला प्राधिकरणाचा पाण्याचा प्रश्नाचा विषय आहे. तो त्याची पाणीपट्टी भरपूर येते, लोकांना नीट पाणी मिळत नाही. पार्किंगचा प्रश्न आहे बारामतीत प्रचंड. परत ते हा पूल केलेला आहे कॅनलवरचा, त्याच्यामुळे जी नागरिकांची तिरपट उडते त्याच्याबाबतचं मार्गदर्शन आता सुप्रियाताईंनी त्यांची एक दिल्लीची टीम बोलवली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते हे चालू आहे, नियोजन चालू आहे. बारामतीचा रोड बनवायला दिल्लीची लोक बोलावती. एजन्सी बोलवली ती. आता जो रोड चुकलेला आहे त्याच्यावर सर्वे करून तो त्याचे एजन्सी मार्फत तो जर ऍक्सिडेंटचे प्रमाण त्यांच्या मार्फत एजन्सी मार्फत फार कमी करण्याचा प्रयत्न सुप्रिया जोळेंनी त्या दिवशी आंदोलन केलं, त्या दिवशी केलंय. ते बाहेरची टीम बोलून सुधारणा कशी करता येतील. पण अजून बाकीच्या लोकांना पाण्याचा प्रश्न असतील, ग्रामीण भागातील अजून काही शेतकऱ्यांच्या अडचणी असेल, त्या सोडवण्याचा प्रामुख्याने प्रयत्न आमचा पक्ष तयार करेल. इतक्या दिवसात ही कामं झाली नाही? तुझं पवार साहेबांना विचारलं पाहिजे. मग आता जर ही माझे मित्र म्हणत असतील पाण्याचा प्रश्न आता सोडवाय बारामतीतला, तर मग बारामतीकर म्हणून आम्ही सगळ्यांनी ह्यांच्यापासूनच सुरुवात, स्वतःचं तोंड हाणून घेतलं पाहिजे चपलीनं. आज बी पाणीच लागतंय वे बारामतीत आज. आणि मग पवार साहेब नाही पवार साहेबांच्या नातूला तुम्ही आत्ता निवडून द्यायचं म्हणताय, पुतण्याला दिलाय, पुरीला दिलंय, त्यांना स्वतः दिलंय. परत तुम्ही आत्ता म्हणताय ना, आत्ता आमचा पहिला त्यांचा मुद्दा काय आहे तर पाणी आणायचा. मग एवढे दिवस केलं काय तुम्ही? ग्रामीण भागातील पाणी जो आपला दुष्काळग्रस्त भाग आहे, कंपन्या उभा केल्या, दुष्काळग्रस्त भाग आहे, त्या भागासाठी पाण्याचं नियोजन करायचा प्रश्न चाललेला आहे. तुमच्या दृष्टीनं महत्वाचे मुद्दे कुठले असतील? अहो, आपल्या देशाचे पहिले इरिगेशन मिनिस्टर जे केंद्रीय होते ते बाबासाहेब आंबेडकर होते. 2022 पर्यंतचे ब्ल्यू प्रिंट ऊर्जा मंत्रालय आणि इरिगेशन मंत्रालयाचे बनवलेले असताना आपल्याकडे नदी जोड प्रकल्प फक्त त्याचं श्रेय बाबासाहेबांना जाऊ नये, आंबेडकरांना जात आहे. म्हणून काँग्रेसनी मनवादीपणा केला आणि काँग्रेसची ही जी काँग्रेसच आहे RSS ची, हे मिळून सगळे आहेत. आपण बारामती संदर्भात बारामतीत काय आहे? बारामतीत बी तेच आहेत. आता काँग्रेस आहे असेल तर पवार साहेब का आहेत ते RSS ते त्यांचं तीच आहेत ना. बारामतीचा विकास जी म्हणताय, आता बारामतीच्या विकासावर म्हणायचं झालं तर रोजगार कुठं आहे? रोजगार
बारामतीकरांना रोजगार, शिक्षणाची काय व्यवस्था केली? आत्ता एक मराठीची पोरगी आत्महत्या करत होती, योगेंद्र दादाने तिला 1.5 महिन्यापूर्वी शिफारत दिली आणि तिचं ऍडमिशन झालं नाही या विद्याप्रतिष्ठानला, आणि तिच्या जागेवरती 49% यांनीच ऍडमिशन दिलंय, ताईंनी दिलंय ऍडमिशन. आणि मी हे जाणीवपूर्वक एबीपी माझ्यावर आरोप करतोय की मुलगी, माझ्या मुलीची मैत्रीण आहे, ती आत्महत्या करत होती, मी गेल्यानं का तर तिला आरक्षण नाही म्हणून. म्हणजे तिच्या डोक्यात वेगळं बसतंय. हे जे संस्था चालक आहेत, हे संस्था चालक यांचा बाजार लावला यांनी, त्याच्यातून पवार पण काही लांब नाहीत, पवारांनी बी सुरू केलाय. तुम्ही त्या निंबाळकराच्या पोरीचं ऍडमिशन करायला पाहिजे होतं, तुम्ही दिलतं तिला, तुम्ही शिफारत दिलती, बरं ती पण तुम्हाला काय फुकट मागत नव्हती, ती 1.5 लाख रुपये भरायला तयार होती. या 69% तिला मार्क होतं, तिच्या जागेवर तुम्ही 38%ला दिली आहे, 49%ला. त्याच्यामुळे तुम्हाला आमदार, आता माझे मित्र बरेचसे म्हणतात की योगेंद्र दादाला आमदार करायच्या आधीच कार्यक्रम करतो योगेंद्र दादा, बारामतीकरांचा कसा विश्वास ठेवायचा दादावर? साहेबांनी तर फसवलं, मागासवर्गीयांना फसवलंय. हिथं बारामतीत काहीच केलेलं नाही, त्यांनी काही काम केलेलं नाही. आता आमच्या जमिनी घेतलेल्या, विकास एवढा मोठ्या प्रमाणात सांगितलं जातं. अजित पवार सांगतात की आम्ही विकास केला, दुसरीकडे म्हणतात की लोकसभेच्या वेळेस चर्चेत की MIDC आणली ती पवार साहेबांनी आणली, अशा पद्धतीचं 20-40 रुपये एकराने पैसे दिलेत राव महारत्नाच्या जागेला. आम्ही काही येडाई होय? आम्ही या देशातलं नाही का? या देशातला दलित समाज, या महाराष्ट्रातला जो SC ST समाज आहे, त्यांना किती दिवस मूर्ख बनवणार? पवार साहेब तुम्ही किती फसवताय राव आम्हाला? तुम्ही 108 आमचे आदिवासी बांधव त्या नागपूरमध्ये बी पाठी गोळ्या घालून मारलेला आहे, तुम्ही किती दलितांचं वाटोळं करणार आहे? MIDCतले तुम्ही रुईचे असेल, सावळ्याचे साबळे असतील, रुईचे कांबळे गोडके असतील, कटपलचे कांबळे असतील, ते गोजूबाईची बगाडी भोसले असतील, यांच्या जमिनी घेतल्यात कशा? तुम्ही विचारा ना. त्यांची वंशज आहेत, आज सगळ्यांचं वंशज हितच आहेत. पवार साहेबांच्या नातूला उभं करायचं म्हणताय का नाही? आणि मग ज्यांच्या जमिनी घेतल्या नाही MIDCत, त्यांचं बी नातू आहेत की, बघा की मरायला लागलेत, त्यांना सरकारी दवाखान्यात बी घेत नाही कोण, त्यांच्याकडे कोण बघणार आहे? तुमच्या दृष्टीनं बारामती विधानसभेचे महत्वाचे मुद्दे कुठले, त्याच्यावर कशी मार्क काढणार? बारामतीच्या विधानसभेत जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो जातीचा आहे. इथं जात बघून सगळं केलं जातंय, जात बघून कॉन्ट्रॅक्ट बी दिलं जातंय, जातीच्या आधारावरती सगळं केलं जातंय. ज्यांच्या 7.5 लाख रुपये गुंठ्याला बी त्यांच्या जातीला रेट आहे, आणि आमच्या जातीचा पालखी मार्गात आम्हाला 72,000 रुपये दिलाय. ह्याच्यातला एक शब्द बी खोटा नाही. 72,000 रुपये फक्त तुम्हाला ती महारवतनच दिसलं, तेवढ्यालाच का 72,000 रुपये? त्याच्या जे व्यवहार झाले का चौकशी केली जात नाही? कारण की पवार साहेब आणि अजितदादा तुम्ही दोघं बी लय SC ST आणि बहुजन समाजाच्या गोष्टी करता. दाखवा ना, बारामतीतनं सुरुवात करा. बारामतीत तुम्ही काय केलंय ना, मी दाखवतो, तुम्ही दाखवा. काही केलेलं नाही. बारामतीत सगळ्यात मोठी समस्या पवार फॅमिली आहे. इथल्या बहुजन समाजाची सगळ्यात मोठी बेकार समस्या असेल तर ती पवार फॅमिली आहे. पवार फॅमिलीमुळं इथल्या बहुजनांचा वजवाटोळ झालेला आहे, काहीच झालेलं नाही ठराविक लोकांना. आता हे राष्ट्रवादी 2 गट झालं, ज्यांना मलिदा भेटत नव्हता इकडं दादाकड, ती काला खायसाठी इकडं आल्यात ताईकड. ही मलिदान कालावलीच होती ना, आता इकडे काला खायला आल्यात. तीच लोक आहेत आणि तीच सगळी टीम आहे. नवीन काय आहे ह्याच्यात? नवीन काहीच नाही. शिक्षणाच्या ह्याच्यातनं बेकारी, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही ही जी बारामती शहर जे जुनं आहे, गावठाण एरिया आहेत, ह्या गावठाणातली एरिया मळद इथून 2 किलोमीटरवर गाव आहे, जाऊन बघा. मळदच्या गावठाणातली लोक जी तरुण पिढी आहे ना, पिऊन बाद झालेले. कुठनं येते दारू ही? तुमच्या गुजरातला बंद आहे, बारामतीत कधी होणार? बारामती मॉडेल तुम्ही बनवणार कशाच आहे? हे आता तुम्ही हे बनवताय. आता ह्यांनी सांगितलं की दिल्लीवरनं समिती येणार, ती काय बघायला ट्रॅफिकचं. बनवलात कशाला बाबा आतला? बारामतीतला तुम्ही चौक बनवताय, तो चौक बनवताना तुम्ही अगदी विदेशातल्या टेक्नॉलॉजी वापरताय. कसली वापरताय काय माहिती? आता टेक्नॉलॉजी ती दिसा नाही, चुकायला लागली लोक तिथे. आपल्यासोबत शिवसेनेचे सुरेंद्र जेवरेत, आपण त्यांची बातचीत करूयात. काय नेमके तुमच्या अडचणी कशा पद्धतीने तुम्ही सोडवणार आहात आगामी विधानसभेत? तसं पाहिलं तर महायुतीचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम सरकारने केलेलं आहे आणि आताही करत आहे. आपण जर बघताल तर गेल्या या 2 वर्षामध्ये सरकारने ज्या विविध योजना आणलेल्या आहेत त्या लोकाभिमुख योजना आहेत आणि व्यक्तिगत स्वरूपामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याचा लाभ होतोय, जसं की लाडका भाऊ योजना असेल. सर, बारामती विधानसभा संदर्भात आपण बोलूयात. नेमक्या काय अडचणी आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही, जर तुम्ही म्हणताय की आम्ही उमेदवार देणार, तर कुठले महत्वाचे प्रश्न आहेत बारामतीचे तुम्हाला सोडवायचे? एक लक्षात घ्या,
की प्रश्न हे निरंतर चालू राहतात आणि सरकारही निरंतर चालू राहतात. एक प्रश्न सुटला की दुसरा प्रश्न उद्भवत असतो आणि त्याच्यावरती मार्ग काढायचा असतो. त्यामुळं प्रश्न सोडवणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची खूप चांगली ओळख संपूर्ण राज्यामध्ये झालेली आहे आणि महायुतीच्या माध्यमातून माननीय अजितदादा असतील, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे पण त्यांना खूप चांगली साथ देत आहेत. आणि तुम्ही जर बघताय बारामती तालुक्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, अजितदादाच्या माध्यमातून कशा पद्धतीचा विकास झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकास निधी देखील आलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं काम चाललंय. हे मी बोलण्यापेक्षा आपण डोळ्यांनी पाहताय आणि आपल्याला ते सगळं दिसतंय आणि त्या पद्धतीने बारामतीच काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीची खूप चांगली वाटचाल चालू आहे आणि बहुसंख्य ठिकाणी महायुती जिंकणार आहे. आपल्यासोबत ठाकरे गटाचे निखिल आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काय नेमके बारामती विधानसभाचे महत्वाचे प्रश्न आहेत? जर तुम्ही मागणी करता आहात की आम्हाला विधानसभा निवडणूक लढायची आहे, तर नेमके प्रश्न कुठले? वरच्या 40 सुपा परगणा त्या भागातल्या 40 गावांच्या पाण्याचा प्रश्न हा खूप दिवसांपासून प्रलंबित आहे, ज्याबद्दल प्रत्येक वेळेस मागणी झाली. ज्यावेळेस आम्ही विरोधात होतो त्यावेळेस, आताही सुप्रियाताईंना आम्ही त्याच गोष्टींवर भर देण्यासाठी सांगितलं. आता वस्तुस्थिती समजून घ्या. पहिल्या गोष्ट अशी होती इथली की आता हे सगळे आम्ही सगळेच वेगवेगळे झालेलो आहे. ओके, आता महाविकास आघाडी म्हणून आम्हाला थोडे आम्ही आमची बाजू मांडतो. ज्यावेळेस सुप्रियाताई सुळे, अजितदादा आमच्या बरोबरच होते अगोदर, म्हणजे 2.5 वर्षात आमच्या बरोबरच होते, महाविकास आघाडी काढले तोपर्यंत परंपरागत काय विषय होता की आदरणीय पवार साहेब आणि सुप्रियाताई दिल्ली, त्यांनी खाली काही निधी पुरतच तो काय असेल तो विषय, संपूर्ण जे तालुका असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी कोण बघत होतं, तर अजितदादा बघत होते. म्हणजे मूळ प्रश्न हा अजितदादांना विचारला पाहिजे. आता तुम्ही साहजिकच आहे, खासदार आहेत म्हणलं त्यांना विचारला पाहिजे आणि त्यांचं काय नक्की दुखणं आहे ते आम्ही पण सांगितलं की त्यांचं लक्ष नव्हतं. मुद्दा दुसरा असा की आम्ही शिवसेना म्हणून जी मागणी करतो की आमच्या 40 गावाच्या पाण्याचा प्रश्न असेल. आता तुम्ही जर ह्या रस्त्यांची दुरावस्था बघताय ना, की तुम्हाला दिसताना ते एकदम मॉडिफाय केलेले दिसतात, पण ते बारीक रस्ते करून आज ऍक्सिडेंटचं प्रमाण तिथं झालंय. चौकातला रस्ता जो केलेला आहे, आता ह्यांनी ते मागच्या वेळेस त्याबद्दल सांगितलं होतं की पार्थ पवारच त्या रस्त्याला चुकले होते, म्हणजे आमदारांनी, म्हणजे काळूराम चौधरींनीच याबद्दल भाष्य केलं होतं की म्हणजे ज्या नेत्यांनी तर त्यांना आधीच आमदार करून टाकलं. हा, ते आमच्यासाठी ते सगळे त्यांना आमदार म्हणून प्रेमाने मानतात, त्यांच्याबद्दल सगळ्यांचं प्रेम आहे, जरी पक्ष वेगळे असले तरी. तर अशी परिस्थिती जर ह्या विकासाची असेल, आज त्यांनी सांगितलं दिल्लीचं जो दिल्लीवरून लोक बोलायला, त्याचं रिझन असं आहे की तो चौक हा पूर्ण गंडलेला चौक आहे. हे अतिविकासाच्या नावाखाली काही कॉन्ट्रॅक्टर लोकांना जे दिले, ते कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या मेंदूत केमिकल लॉच्या झाल्यानंतर हे घडलेला चौक आहे, जे तुम्हालाही माहिती आहे काय विषय. तर त्या केमिकल लॉच्या पासून आता जो त्रास होतोय बारामतीकरांना, त्यातून मार्ग काढण्यासाठी दिल्लीवरून लोक बोलवायची वेळ आली की एक चांगला, कारण वाटतच नाही आता परिस्थिती अशी की कोणी आता तो चौक सुधरवू शकतो. तिसरी गोष्ट अशी की आम्हाला होणाऱ्या नदीतल्या प्रदूषणावर काम करायचंय. जे आदरणीय आदित्य साहेब पर्यावरण मंत्री होते, त्यांनी पर्यावरणाच्या बाबतीत जे काम केलं ते सगळ्यांनी त्याबद्दल कौतुक केलं. तर आम्हाला नदी पात्रात जो सांडपाणी असेल किंवा ते जे प्रदूषित होते, कारण नदीच्या कडेला गाव माझंच आहे, मेखळी गाव, मी त्या गावचा रहिवाशी, त्याचा त्रास काय होतो, जे त्या नदी शेजारी राहतात त्यांना तो त्रास जाणवतो प्रदूषणाचा. हा फार मोठा प्रश्न आहे. आणि राहिला MIDCतला विषय, त्यांनी सांगितलं की MIDCत हे केलं, वतनाच्या जागा घेतल्या आहेत, पण ज्या काळात त्या घडल्या होत्या त्या काळात कोणाचा विरोध नव्हता. जे झालं ते गोडी गुलाबीने झालेलं आहे, म्हणजे वाटेवर ते कशा पद्धतीने अन्याय करून कोणाकडनं घेतलेलं ते नाही. तुम्ही बारामती विधानसभा मतदारसंघावरती बोला, मी पुढे येतो. अजित पवार गटाचे साधू बलाड, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. काय बरेच आरोप करतात तुमच्यावर? नाही, आरोप करायला ते 12 महिने आमच्या आरोपच करत आलेले आहेत. निश्चितपणाने आता ह्यांनी बरेच मुद्दे मांडले विकास कामावर. मला एक कळत नाही बारामतीमध्ये की जर समोरची विरोधक म्हणत असेल की आम्हाला कुठंतरी आमदार व्हायचंय, आम्हाला कुठंतरी उमेदवारी म्हणून, तुमच्या मित्र पक्षातले पण म्हणतात. मित्र पक्षातलं मी मगाच सांगितलं ना, साहजिक आहे, ज्याला त्याला स्वातंत्र्य की मागायचं. पण आताच काय इथला चौकातला विषय झाला, अजून ती शोभीकरण होणार आहे, अजून त्याच्यात प्लॅन कसे करायचे, काय होणार आहे, सगळ्या गोष्टी अजून रस्ते वाढणार आहेत का? ऐका, मला बोलू द्या. तुमचं मी सगळं ऐकून घेतलंय. सगळ्या गोष्टीत सगळ्या व्यवस्थितपणे केलेल्या आहेत. दिल्लीतल्या लोकांनी इथं यावं आणि इथली पाहणी करून मग आम्ही निर्णय घ्यावा, असं काय होणार नाही. दादांनी सगळ्या गोष्टी जिथले तिथे चांगले केलेले आहेत. निश्चितपणाने त्याच्यात चांगलाच मार्ग निघतो. आणि उद्याच्या विधानसभेच्या विषय जर सांगायचं झालं तर मला एक सांगायचं विरोधकांना की तुम्ही कुठला मुद्दा घेऊन तालुक्यात शहरात जाणार आहे की आम्हाला मतदान द्या. कारण जर विकासाचा जर इथं जर विकास करताना जर दादानी एवढा मोठा निधी आणला असेल, दादानी सगळ्या गोष्टी योजना आणल्या असत्याल,
सगळ्याच गोष्टी जर दादाने आणल्या असत्या तर मग तुम्ही काय आणलं ह्यासाठी तुम्ही सांगा ना. मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. खरं तर तुम्ही सातत्यानं म्हणतायत आणि अजित पवारांनी देखील खंत व्यक्त केलेली आहे की जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आणला, इतक्या मोठ्या प्रमाणात विकास केला गेला असं तुम्ही सांगताय. मग इतका फटका लोकसभेला का बसला आणि त्यातून आता मार्ग कसा काढणार तुम्ही? हो का, गेल्या वेळेस लोकसभेला फटका बसला, ही सहानुभूतीची लाट होती. तुम्ही आज बघा, आदरणीय पवार साहेबांची सहानुभूतीची लाट त्यावेळेस होती. त्यावेळेस चुकीचा प्रचार विरोधकांनी केला. विरोधकांनी काय प्रचार केला? संविधानावर विषय आले, संविधान म्हणजे नष्ट करणारे संविधान म्हणजे सहानुभूती. त्याच्यामुळं ह्या वेळेस त्यांना माहिती आहे की इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला दादाशिवाय पर्याय राहणार नाही. बारामतीला विकासाचा जर पॅटर्न राबवायचा असेल, महाराष्ट्राला जर ह्या दिशा देणारा जर नेता असेल तर ते आदरणीय अजित दादा आहेत. आणि त्याच्यामुळे तुम्ही विचार केला पाहिजे की आता त्यांनी ठरवलं होतं की वर ताई आणि खाली दादा. आता दादांच्या बाबतीत पण कुठले दादा? अजित दादा पवार सहानुभूतीची लाट आहे आता, आणि दादा एक दादाच राहणार आहेत. सर, काय महत्वाचे मुद्दे आहेत की लोकसभेत? बारामती विधानसभेचा मुद्दा चाललेला आहे. या बारामती विधानसभेमध्ये शिक्षणाचं बाजारीकरण या ठिकाणी झालेलं आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे या ठिकाणी आपण या 5 नंबर 7 नंबर शाळा इथं दलित वस्तीची शाळा आहे आणि या शाळेमधल्या पोरांची अवस्था तुम्ही जर पाहिली तर अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय प्रकारची अवस्था या इथल्या पोरांची आहे आणि या नगरपालिकेच्या पोरांची आहे आणि या पोरांवर सातत्याने अन्याय या ठिकाणी होत असतो. त्याच अनुषंगाने या बारामती तालुक्यामधले जर विषय तुम्ही पाहिले गेले तर या ठिकाणी आपण म्हणतो की बारामतीतील 40 गावांना पाणी नाही, परंतु बारामतीमध्ये काही उपविभागीय प्राधिकरण जे आहे त्यांनी अक्षरशः शेतामधल्या शेती प्लॉटला लाईनी टाकलेल्या आहेत. म्हणजे कोट्यवधीचा निधी आणायचा, ह्यांच्या कार्यकर्त्यांच्या शेतामध्ये लाईनी टाकायच्या, त्यांनी प्लॉटिंग करायचं आणि ते डबल पैशाने विकायचं. अशा प्रकारचं वातावरण या बारामती तालुक्यामध्ये आणि म्हणूनच ह्यांना सत्ता अजून पण पाहिजे. दुसरा विषय असा आहे बारामती ह्याच बारामती शहरामध्ये बारामती बस स्टँड तुम्ही म्हणता की जे एअरपोर्ट सारखं बस स्टँड मानलेलं आहे, परंतु या एअरपोर्ट सारख्या बस स्टँडची जी जागा आहे ही आजही महारवतनी जागा आहे आणि त्या महारवतनी जागा जी आहे त्या आजही त्या महारवतनाच्या लोकांच्या नावावरती आजही आहे. त्याच्यावरती आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अनेक मोर्चे आंदोलने केली, परंतु या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी ती जागा बळकवण्यात आलेली आहे. आम्ही त्या बारामती बस स्टँडचं उद्घाटन होऊ दिलं नाही, ऑनलाईन पद्धतीने त्यांना उद्घाटन करावं लागलं, परंतु आम्ही याच्यामध्ये देखील आमची लढाई त्याच्यामध्ये चालू आहे. याच अनुषंगाने बारामती पाण्याचा प्रश्न तुम्ही म्हणताय, पाण्याच्या प्रश्नावरती सातत्याने तुम्ही बघा अनेक प्रकारचे कोट्यवधीचे निधी आणले गेले. पाण्याच्या पाईपलाईन ज्या आहेत ते रस्त्याच्या खालून टाकले जातात. आता ह्या फुटल्यानंतर दुरुस्त कशा करायच्या? त्याच फोडायच्या, त्याच दुरुस्त करायच्या, तोच रोड परत खोदायचा, तोच रोड करायचा. म्हणजे अशा प्रकारचं काम या बारामती तालुक्यामध्ये चाललंय. सातत्याने तुम्ही जर बघितलं भिगवण रोड, आपण जर न्याय मंदिर ते पेन्सिल चौक तुम्ही जर बघितलं गेलं तर त्या ठिकाणी असणारं काम बघा तुम्ही. रस्ता सुशोभीकरणाचं काम त्या ठिकाणी चालू आहे. काम केलंय सर, काम केलंय, काम करून ते पुन्हा पाडलंय, आता पुन्हा परत बांधायचं चाललंय. म्हणजे शासनाचा निधी कसा बळकावला जातो हे बघा. तिसरी वेळ कामाची आहे की तेच काम पुन्हा पुन्हा पाडून त्याच कामाचे पुन्हा बिल काढायची कामं या ठिकाणी चालतात. म्हणून पवारांना सत्ता या बारामतीमध्ये पाहिजे. त्यामुळे आम्ही विरोधक म्हणून या ठिकाणी पवारांना टप अशी फाईट. कुठल्या पवारांना? सर, अजित पवारांना आता आम्हाला तर माहिती नाही अजित पवार उभा राहतील का नाही, का तर सर्वे मध्ये असं आले की अजित पवार पडणार आहेत आणि त्यामुळे अजित पवार म्हणतात की मी उभा राहू का नको, म्हणजे जनतेलाच विचारतात की मी उभा राहू का नको किंवा जनतेने मला सांगावं, मला साथ द्यावी. का तर अजित पवार साहेबांना या ठिकाणी साथ मिळणार नाही हे त्यांना देखील माहिती आहे, त्यांनी देखील मान्य केलेलं आहे. त्यामुळं आमचं तर म्हणणं आहे की बाबा प्रस्थापित घराण्यांच्या व्यतिरिक्त त्यांनी इतर लोकांना पण संधी द्यावी आणि या ठिकाणी आम्ही देखील टफ फाईट या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून देणार आहोत. तुम्हाला काहीतरी म्हणायचं होतं? पवार हे आता जे पवार साहेबांनी मध्ये जे केलं सगळं, तर बीजेपी आणि काँग्रेस दोन्ही पण त्यांना संविधान मान्यच नाही, संविधान बनवू पण देत नव्हती. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेवरच निवडून येऊ देत नव्हती काँग्रेस. बाबासाहेब जिथून निवडून आले ना तो भाग ह्यांनी पाकिस्तानला दिलाय. माऊंट बेटनची योजनेनुसार 58% हिंदू होते तिथं, तरी तो भाग तुम्ही पाकिस्तानला दिलाय. त्यामुळं काँग्रेसने पवार साहेबांची ही लबाडी माझ्यासारख्या जागरूक आंबेडकरवाद्याला माहित होती, पण बोळ्या भाबळ्या बहुजन समाज आंबेडकरवाद्याला माहित नव्हती. फसली. मुसलमानांना यांनी फसवलं. आणि बघा हे काँग्रेसचे लोक आहेत, आजचं स्टेटमेंट आहे त्यांचं, काँग्रेसला काय करायचंय तर आरक्षणच समाप्त करायचंय. बीजेपी आणि RSS एकत्र येऊनच ही करतात, फक्त तू कर मारल्यासारखं मी कर रडल्यासारखं.
असं दोघांचं चालू आहे. आणि हे सगळं ह्याचा परिणाम बारामतीत बी आहे. बारामतीतला जो प्रश्न आहे ती बारामतीतला प्रश्न ह्याच्यावरच येतात सगळे. शेवटी तुम्ही कुठे आणताय सगळा प्रश्न? संविधानाच्या ह्याच्यावरती येत नाहीत. आणि बाबासाहेबांचे तयार केलेलं संविधान आहे, हे संविधानाच्या ह्याच्यावरती पवार साहेबांनी किंवा इंडिया आघाडीनं ते बदलू म्हणून उठवलं. पण बीजेपीचे लोक उमेदवार आणि त्यांचे खासदार म्हणत होते की बदलणार. आता त्या दोघांना माहित आहे कुणाचा बाप बदलू शकत नाही, संविधान तरतूदच नाही संविधानात. पण हे दोघं मिळून आहेत आणि दोघांनी मिळून करून तिसरा पर्याय उभा करा होऊ द्यायचा नाही. ह्याच्यातला जे तिसरा पर्याय होता त्या बहुजन समाज पार्टीला वेळोवेळी बहीण मायावतीजींना थांबवण्यासाठी देशभरात यांनी सगळ्यांनी मिळून षडयंत्र केलेले आहे. मला एक आता शेवटचा प्रश्न सगळ्यांना विचारतो मी, उमेदवार कोण असेल? उमेदवार शरद पवार वाटतं. पवार साहेब सांगतील तर उमेदवार. पण कोण असेल? आता योगेंद्र पवार तयारी करतात. आमचे लोकप्रिय देशाचे नेते पवार साहेब, जयंत पाटील पक्षाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे, सुप्रियाताई, हे जो निर्णय घेतील आणि हा जो उमेदवार देतोच आमचा उमेदवार. पण तयारी कोणाची सुरू आहे? योगेंद्र पवार. कोण उमेदवार असेल? वंचित नाही, बहुजन समाज पार्टी. बाबासाहेबांचा हत्ती काळूराम चौधरी. कोण उमेदवार असेल शिवसेनेचं? आमचे एकनाथ शिंदे शिंदे सांगतील नाही. इथं तुम्ही जर सांगताय, तुम्ही वरती कळवलेलं आहे, मागणी केलेली आहे, पण उमेदवारी कोण असेल? आमची या ठिकाणी महायुती आहे आणि महायुतीच्या वतीने सगळे तिन्ही म्हणजे दादा उमेदवार असतील. जे घेतील तोच उमेदवार असेल. आणि निश्चित दादा उमेदवार असण्याची शक्यता आहे. दादाच असण्याची शक्यता आहे. कोण उमेदवार असेल? आमच्या इकडे शिवसेनेकडे ठाकरे गटाकडून लढणारे या आधी लढलेले आहे, त्यामुळे आमचे उमेदवार आहेतच, ऍडव्होकेट राजेंद्र काळे. पण जर उद्धव साहेबांनी उद्या सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून बळकटीने ताकदीने लढायचे, तर मग आम्ही आदरणीय पवार साहेबांबरोबर ऐन वेळेस सगळ्या पक्षांचं असं ठरलं की सगळेच पक्ष वेगळे लढणार, तर प्रत्येक पक्षाचा उमेदवार असणारच आहे. प्रत्येक पक्षाकडे उमेदवार आहे. ओके, कोण उमेदवार असेल? आता आमचा उमेदवार अख्ख्या महाराष्ट्राला माहिती की अजितदादा पवार. पण दादा नाही म्हणतात. नाही, दादानी जरी नाही म्हणलं तरी सर्व जनता त्यांना म्हणणार आहे की तुम्ही आता उभा राहा दादा, कारण त्यांच्याशिवाय बारामतीला पर्याय नाही. वहिनी बोलल्यात का? दादाच्या म्हणण्याला काय हे नाही. वहिनी बोलल्यात का? वहिनी जर नाही म्हणत असतील तर दादा नाही म्हणणार आहे, नाही तर होणार नाही. जनता जनार्दन निर्णय घेत असतो. जनता ऐका, तुम्ही तुमची मर्यादा तुमच्यापाशी ठेवा. जनता जनार्दन ठरवेल. बारामती उमेदवार कोण असेल? अजितदादा पवार. उमेदवार कोण असेल? वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर, प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि युवकचे प्रदेश अध्यक्ष निलेशजी विश्वकर्मा साहेब. आम्ही ज्या पद्धतीने आमच्या मीटिंगमध्ये जे काही विषय होतील, उमेदवार आमच्यामध्ये सक्षम आहेत, ते उमेदवार आम्ही त्यांच्यापाशी पोहोचवणार आहेत आणि त्यांनी जो निर्णय घेईल तो उमेदवार आम्ही या ठिकाणी काम करणार. एक प्रश्न विचारतो, वंचित बहुजन आघाडीनं लोकसभेच्या वेळेस सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला होता. जर आता त्याच पद्धतीने पाठिंबा द्यायला सांगितला कुठल्याही पक्षाला, तर तुम्ही त्यांचं काम करणार? हा, बाळासाहेब आंबेडकरांनी जर पाठिंबा दिला तर काम करणार ना. नाही असं कुठं आहे? आदेश असतोय. राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते, त्यांचा आदेश नाही पाळायचा तर मग कोणी नाही करायचं. तर आता आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व पक्षीय नेते बारामतीतल्या प्रत्येक पक्षाने इथं या ठिकाणी तयारी केली, परंतु मुख्यत्वे जी लढत आहे ती पवार विरुद्ध पवार अशी होण्याची शक्यता आहे. आता नेमकं अजून काही दिवस बाकी आहेत, नेमकं होतं काय हे बघणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.